नमस्कार शेतकरी मित्रांनो, ई पीक पाहणीचं नवीन अपडेट ॲप सरकारकडून आता लॉन्च करण्यात आलं आहे। शेतकऱ्यांना आता या नवीन ॲपद्वारे पिकाची ई पीक पाहणी करावी लागणार आहे। त्यासाठी नेमकी तारीख काय आहे आणि ई पीक पाहणी नेमकी कशी करायची याची माहिती आपण अगदी थोडक्यात जाणून घेऊया। तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। बघा, 1 ऑगस्टपासून सुरू झालेली ही मोहीम 14 सप्टेंबरपर्यंत सुरू असणार आहे। यानंतर नोंदणी न केलेल्या पीक विमा अनुदान आणि इतर शासकीय योजनांचे लाभ मिळण्यात अडथळे येऊ शकणार आहे। त्यासाठी नोंदणी करण्यासाठी सर्वात आधी Google Play Storeवर जाऊन आपल्याला ई पीक पाहणी DCS 4.0 हे नवीन ॲप डाउनलोड करायचं आहे। आता ॲप उघडल्यानंतर आपल्याला तिथे आधार क्रमांक टाकायचा आहे, जो की आपला मोबाईलशी लिंक असणार आहे। त्याच्यावर आपल्याला लॉग इन करायचं आहे। OTP वगैरे त्याच्यावर येणार आहे। त्यानंतर शेताचं क्षेत्रफळ, पेरणीची तारीख, बांधावरील झाडांची संख्या व त्याचे प्रकार, तसेच पडीक किंवा चालू पडीक क्षेत्र किती आहे ही सगळी माहिती आपल्याला तिथे भरायची आहे। आता या हंगामात सरकारनं नवीन नियम केले आहेत, जसं की शेतीच्या सीमेजवळ 50 मीटरच्या आत 2 स्पष्ट फोटो काढून ॲपद्वारे आपल्याला तिथे अपलोड करणं बंधनकारक असणार आहे। यामुळे प्रशासनाला पिकांची अचूक पडताळणी करता येणार आहे। काही चूक झाली तर काळजी करू नका, जवळपास 48 तासाच्या आत आपल्याला ॲपवर दुरुस्ती करता येणार आहे। म्हणजे आपल्याला तिथे एडिटचं ऑप्शन मिळणार आहे, पण ते फक्त 48 तासासाठी व्हॅलिड असणार आहे। आता नवीन व्हर्जनमध्ये GPS लोकेशन ट्रॅकिंग, 50 मीटर फोटो व्हेरिफिकेशन आणि ऑफलाईन मोड अशा सुविधा आपल्याला तिथे देण्यात त्यांच्याकडनं आल्या आहेत। ज्यांना ॲप वापरणं कठीण वाटतं त्यांच्यासाठी प्रत्येक गावात सहाय्यक नेमले जाणार आहेत, म्हणजे जे सहाय्यक आपल्याला मदत करतील। आता हे सहाय्यक शेतकऱ्यांना ॲप कसं वापरायचं याची माहिती, कशी भरायची, फोटो कसे अपलोड करायचे, काढायचे कशी, ही सर्व माहिती आपल्याला ते त्याच्यात देणार आहे। आता ई पीक पाहणीमुळे कृषी विभागाला संपूर्ण राज्यातील पिकांची अचूक आणि अद्ययावत माहिती मिळणार आहे। याच माहितीच्या आधारावर पीक विमा हप्ता, अनुदान वाटप आणि इतर सरकारी योजना ठरणार असून आता केवळ वेळेमध्ये नोंदणी करणं म्हणजे केवळ कागदपत्र पूर्ण करणं नाही, तर आपल्याला हक्काच्या योजनांचं संरक्षण याच्यातनं मिळणार आहे। जेणेकरून आता आपल्याला ज्या काही गोष्टींसाठी आपण ई पीक पाहणी भरणार आहोत, ती ई पीक पाहणी आपल्याला वेळेत भरून आणि आपल्याला त्याचे पैसे आपल्या खात्यामध्ये मिळणार आहेत। मित्रांनो, माहिती आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।